अन्न भेसळ अधिकारी आहेत त्यांच्यावर माझा मोठा आक्षेप आहे की 4 ते 5 वर्ष झाले मी त्यांच्याकडे पाठपुरावा करत असताना कुठलेही त्यांनी टेस्ट वगैरे काही केली नाही किंवा कुणावर कारवाई केली नाही। हा माझा त्यांच्यावर आक्षेप आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी पेढे येथे मोठ्या प्रमाणात जप्त केले होते, त्याच्यावर कारवाई केली होती, काहीही कारवाई झाली नाही। जिल्हाधिकारी प्रांतसाहेब याला त्याचे साक्षीदार आहेत। कुठलीही कारवाई केली नाही म्हणून मी उद्या आमरण उपोषणाला बसणार आहे। 15 दिवसानंतर मी त्याच्या नोटमध्ये दिलेला आहे, जर याच्यावर कारवाई झाली नाही तर मी आमरण उपोषण ज्योतीवर बसणार आहे। पेढ्यामध्ये काय नेमकं चुकीचं आहे असं तुम्हाला? हा पेढा त्यांच्याकडे गेला असताना विचारलं मी त्यांना, तर हा उपासाला पेढा चालत नाही साहेब। मग ही भाविकाची फसवणूक नाही का? ह्या उपास आमची लोक उपास धरून देवाचा येतात, आमच्या भाविकाच्या लोकांच्या आरोग्याशी किंवा त्यांच्या जर भावनेशी जो कोण खेळत असेल तर ही पेढेवाले खेळतात ना। माझा आक्षेप विकायला नाही आहे, चांगलं विका हा माझा आक्षेप आहे। त्यांना किती वेळा मीटिंगमध्ये पण सांगितलं तुम्हाला विकू नका असं माझं मत नाही, चांगलं विका, परंतु हे जर पेढे उपासाला चालत नाही, आमचे भाविक पाणी पित नाहीत हो आणि हेच सांगतात की हे उपासाला पेढा चालत नाही, हे दुःख आहे। सुनील आनंद नावळे, माजी ग्रामपंचायत सदस्य ज्योतिबा। ह्यासाठीच मला एक आवाहन करायचं आहे, ज्योतिबाच्या भाविकांच्यावर कोणताही परिणाम न होऊ नये यासाठी अन्न भेसळ प्रशासनाने चांगली योग्य ती कारवाई करावी आणि जो निकृष्ट दर्जाचा पेढा तिथे विकला जातोय त्यांच्यावर कठोर आणि कायदेशीर कारवाई केली पाहिजे। आणि हा प्रश्न फक्त ज्योतिबाच्या ग्रामस्थांचा नाही किंवा ज्योतिबाचाच नाही, हा महालक्ष्मी अखंड महाराष्ट्रामध्ये हा पेढा विकला जातोय आणि प्रत्येक ठिकाणी हा चुकीचा पेढा विकून भाविकांची हेळसांड आणि त्यांच्या आरोग्याशी खेळण्यापेक्षा हा पेढा टोटली बंद केलेला चांगला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।